ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आजचा अनुभव खूप सुंदर। अलका मंचर म्हणून आहेत, सॉरी मंचर नाही, अलका इंदोरे म्हणून आहेत। मंचर हे त्यांच्या गावाचं नाव आहे आणि पुण्यामध्ये ते आहे पण मंचर, तर त्या ठिकाणी त्या राहतात। तर त्यांचा हा अनुभव आहे। तर काही काही वेळेला आयुष्यात असं असतं की आपल्याला गुरु भेटतात, पण त्यावेळेला आपल्याला तितकंसं कळत नसतंय किंवा हे होत नसतं आणि काही 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 प्रारब्धाचे भोग असे येतात की गुरूंचे पाय आपल्याकडनं सुटतात आणि मग नंतर काही काळानंतर असं होतंय की कळायला लागतंय की हेच खरं आहे, हे पाय म्हणजे खरे आहेत आणि बाकी सगळं झूठमूठ आहे आणि खरंच आहे। आयुष्यात कधी कोण कुठल्या वळणावर कधी साथ सोडेल किंवा कधी आपल्याला आपण परके आहोत ह्याची जाणीव करून देईल हे सांगता येत नाही। कुणाच्या आयुष्यात कधी हे होईल सांगता येत नाही। पण ज्यावेळेला गुरूंचे पाय लाभतात ना, त्यावेळेला जे परकं असतंय ना ते सुद्धा आपलं होऊन जाते आणि जे आपल्या नशिबात नसतंय ना, तर त्या रूपानं आई कुठलं तरी काहीतरी आणून आपल्याला हे करतात की हे तुझ्याकडं उणीव आहे असं तुला वाटतं ना, किंवा ही गोष्ट तुझ्याकडं नाही असं वाटतं ना, तर ही गोष्ट तुला कुठल्या ना कुठल्या रूपात मिळणार। आणि जर खरंच आपण तेवढे, मला काकूंचं ऐकल्यानंतर वाटलं की किती प्रामाणिक लोक असतात की एक एक की आयुष्यभर किती एकनिष्ठ असतात। आजकाल म्हणजे प्रामाणिक मिळालं माणूस तरीसुद्धा प्रामाणिक राहणं त्याच्यासोबत हे राहायला कुणी तयार नसते अशा वेळेला। तर अनुभवाला सुरुवात करते, ते नंतर तुम्हाला का एवढा फापट पसारा बोलला ते नंतर कळेल। तर काकू म्हणतात की 78 साली 77-78ला मी कॉलेजमध्ये होते पुण्यामध्ये, मेन पुण्यामध्ये, आणि तिथं आईंचं मंदिर आमच्या 2 बिल्डिंग सोडल्या की पलीकडं आईंचं मंदिर त्यावेळेला चालू होतं म्हणतात, म्हणजे गेटचं वगैरे काम चालू होतं त्यावेळेला। आणि मग आम्ही असंच जायचो, म्हणजे काही आईंचा मार्ग घेतलाय असं नाही, म्हणजे सगळ्यांसोबत असं हे जाते ते जाते त्यांच्यासोबत आपलं जायचं असं मला त्यावेळेपासून आईंचं माहिती होतं आणि आईंच्या थोडे दिवस करत होते मी आईंचं। आणि नंतर लग्न झालं आणि तो मार्ग सुटला। मग त्याच्यानंतर 10-11 वर्ष, म्हणजे त्या 10-11 वर्षात त्यांना कधीच असं वाटलं नसावं, म्हणजे त्यांच्या प्रारब्धांनी आईंचे चरण धरायला लावले नसावे आणि त्या 10-11 वर्षात त्यांच्याकडनं तो मार्ग सुटला। आणि त्या म्हणतात 11 वर्ष झाली तरी मला मूलबाळ झालं नाही। त्यामुळं मग मिस्टरांनी हे केलं, म्हणजे माहेरी सोडलं आणि मग त्या माहेरी गेल्या आणि मग त्यावेळेला मुंबईला त्यांचं माहेर, बहुतेक त्यावेळेला तिकडं राहत होते त्यांचे आईवडील। मग तिकडं माहेरी गेल्यानंतर तिथं मग परत त्यांनी आईंच्या मार्गात आल्या आणि म्हणजे परत त्यांना आईंचं करायचं बुद्धी त्यावेळेला झाली। आणि ज्या वेळेला एकदा त्यांच्या आईसोबत त्या मंदिरात गेल्या आईंच्या, त्या दिवशी होता गुढीपाडवा म्हणतात त्या, आणि मी मंदिरात गेले आईंच्या आणि तिथंच मला कळलं की माझ्या मिस्टरांनी इकडं दुसरं लग्न केलं म्हणून। तर ही गोष्ट एखाद्या लेडीजसाठी खूप मोठी आहे। म्हणजे काय त्यांची अवस्था असेल ते खरंच एखादी बाई समजून घेऊ शकता की काय त्यांना वाटलं असेल त्यावेळेला। मी बोलताना त्यांना असं जाणवू दिलं नाही, पण मला खरंच म्हणजे आश्चर्य वाटलं की म्हणजे ह्या गोष्टीसाठी जर माणूस एखाद्या व्यक्तीला सोडत असेल तर जगात खरंच प्रेम खरं मिळणं, खरं प्रेम मला तर वाटतं की फक्त आपले गुरुच, आपले देव, आपलं गुरु आपल्यावर करत असतात। आपण आईवडीलसुद्धा म्हणतोय, पण एका लिमिटनंतर आईवडीलसुद्धा आपल्याला कळतंय की कुठंतरी ते पण कमी आहेत आणि खरं प्रेम करणारं म्हटलं तर मला तर वाटतंय बघा की गुरुच आहेत। तर त्यांना काय त्यांची अवस्था झाली असेल त्यावेळी ते फक्त त्या जाणू शकतात आणि ज्या लेडीज आहेत त्या जाणू शकतात। तर त्या म्हणतात त्या दिवशी गुढीपाडवा होता आणि मला ही गोष्ट कळली। त्याच्यानंतर मग ठरवलं की काय नाही आता भजन वगैरे करायचं, हे करायचं। मग आईकडेच मी राहत होते म्हटल्या आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजे मिस्टर म्हणत होते की आणायचं नाही हिला आता परत। तर आता लग्न तर करून घेतलंय म्हटलं तरीसुद्धा त्यांनी, म्हणजे त्यांची तरीसुद्धा
त्या व्यक्तीसोबत संसार करायची इच्छा होती. म्हणजे ही कुठंतरी एकनिष्ठा आणि म्हणजे खरंच मला अशा लेडीज ज्या आहेत ज्या एवढं सॅक्रिफाईस करू शकतात एखाद्या दुसऱ्या बाईबरोबरसुद्धा पण असू दे म्हणून नवऱ्यासोबत राहायला तयार होतात. खरंच कौतुक करण्याइतकं म्हणजे कौतुक म्हणण्यापेक्षा त्यांची सहनशीलता खूप मोठी म्हणावी लागेल. तर त्यांना वाटत होतं की नवऱ्यानं परत न्यावं म्हणून. तर म्हणतात मी असंच 4-5 महिने मी कंटिन्यू सेवा करत होते. रोजच्या रोज मी नेमानं भजन करत होते, सगळं हे करत होते. तर मला त्यावेळेला आरती मिळालेली होती म्हणतात आणि त्यांना वाटत होतं की परत नवऱ्यानं न्यावं, काही का असेना पण न्यावं मला. तर त्या म्हणतात मला विठ्ठल मंदिर आणि कुठलं तरी मंदिर म्हटलं त्या, तर तिथं मला आरती मिळाली म्हणतात. म्हणजे रोज आरतीचं हे मिळालं, मान मिळाला. 1 महिना काहीतरी म्हटला त्या मान मिळालेला होता. तर मी ते घेत होते. एकदा एका लेडीजनं माझ्या हातातनं घ्यायला बघितलं, तर तिथल्या लेडीज म्हटल्या, "नाही, त्यांना करू दे, त्यांचा मान आहे तो, त्यांना करू दे. अजून बघूया किती दिवस आई त्यांना इथं ठेवतात, माहेरीच ठेवतात, बघूया." आणि मग म्हटल्या ती शेवटची आरती होती आणि त्याच्यानंतर लगेच माझ्या मिस्टरांनी त्याच वेळेला मला परत आणलं. मग बँकेत होते म्हणतात, आम्हाला वेगवेगळंच ठेवलं. पण त्याच्यानंतर कुठल्या गोष्टीसाठी त्यांनी सोडलं, की मूल नाही आहे ह्या गोष्टीसाठी त्यांनी बायकोला सोडलं. पण त्या असं बोलल्या नाहीत, पण मला मनाला असं वाटलं. त्या म्हटल्या की मी आले, हे झालं. पण तिला 3 मुली आहेत. म्हणजे त्यांच्या सवतीला 3 मुली आहेत. त्यातली पहिली मुलगी माझ्याकडे 7-8 महिन्यापासून वाढली आणि त्यामुळं ती मलाच आई म्हणायला लागली. हे सगळं झालं, पण त्यांचे मिस्टर वारले. त्या म्हणतात आता 16 वर्ष झालं मिस्टर माझे वारले आणि मग ह्याचा जर आपण विचार केला तर आपण म्हणजे त्या बोलल्या नाहीत, पण मी म्हणते की ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर गुरुमार्गी ह्या होत्या आणि त्यांना कितपत त्रास झाला असेल, ही गोष्टी खूप भयानक आहेत एखाद्या लेडीजसाठी आणि त्या गोष्टीचा किती त्रास झाला असेल. मग ज्या गोष्टीसाठी त्यांना त्यांच्या नवऱ्यानं सोडलं, त्या गोष्टीचं सुख घेता आलं का त्यांना? त्यांना 3 मुली झाल्या. हां, पण ते बघायला तेच नाही राहिले ना. ते सुख बघायला, मुलांचं सुख बघायला ते नाहीत राहिले. त्यांना तेवढा काळच मिळाला नाही की मुलांचं सुख बघतील. आता त्यांनी म्हणतात की मला माझी जी मुलगी आहे, सवतीची मोठी मुलगी, ती 7-8 महिन्यापासून माझ्याकडेच होती आणि ती आता मलाच आई म्हणता. सगळं ती म्हणजे तिला नाहीच, मलाच हे करता म्हणतात, आई म्हणता, हे करता. आता ती मुलगी मोठी झाली, तिला मुलं झाली आणि आता माझे मिस्टर गेल्यापासून आम्ही दोघी एकत्र राहतोय म्हणतात त्या. म्हणजे ही किती मोठी गोष्ट की मिस्टर होते त्यावेळेला त्या वेगळ्या राहत होत्या, पण मिस्टर गेल्यानंतर त्या एकत्र राहायला लागल्या. म्हणजे ह्या कुठंतरी त्या म्हणतात, सगळेजण म्हणतात की आम्ही मैत्रिणी सारखं सगळीकडे तुम्ही कसं काय दोघी फिरत असताय, आम्ही जाईल तिकडं दोघीजण जातो, इकडं तिकडं फिरत असतोय दोघीजण वगैरे, हे बोलल्या त्या. मग हे जे आहे ना, तर मला खरंच खूप भारी वाटलं आणि म्हणजे आश्चर्य पण वाटलं की त्याच्यानंतर तर उलट तफावत आली असती दोघींमध्ये खूप जास्त. पण त्यांची मुलगी त्यांनी वाढवली आणि ती मुलगी ह्यांना आई म्हणता. मग जरी तुला अपत्य नाही आहे असं तुला वाटत असलं तरीसुद्धा अपत्य तुला दिलं आहे. त्या पण हेच बोलल्या की तू परवा एक व्हिडिओ टाकलेलास की त्याच्यामध्ये म्हटलेलीस की हे म्हणजे तिला आईवडील नव्हते, तर आईवडिलांच्या रूपानं तिला सासू सासरे मिळाले. त्या पद्धतीनं मला मुलगी नव्हती, मला मूल नव्हतं, पण आईने मला मूल दिलं आणि त्याचं सुखसुद्धा बघायला दिलं ना. पण ज्या व्यक्तीनं मुलासाठी त्यांना ठोकरलं, त्या व्यक्तीला मुलाचं सुखसुद्धा नाही बघायला मिळालं. ही गोष्ट आहे. आणि दुसरा एक अनुभव त्यांनी सांगितला. परवा 1993 म्हणतात त्यांनी असं झालं की ऑपरेशन, पिशवीला गाठ आलेली आहे आणि ऑपरेशन करावं लागेल, पिशवी काढून टाकावी लागेल असं त्यांना सांगितलेलं होतं. तर म्हणतात की आता ऑपरेशन करायचं ठरलं आहे, पण पुढं गुरुपौर्णिमा आलेली म्हणतात. मग गुरुपौर्णिमा आलेली तर परत मी आईकडे गेले ऑपरेशन करायचं आहे म्हटल्यावर.
मग गुरुपौर्णिमा पुढं आलेली म्हणतात आणि मला असं वाटायला लागलं की गुरुपौर्णिमा ते मिळायला पाहिजे होती आणि मला आता मिळणार नाही माझं ऑपरेशन असल्यामुळं. तर ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं वगैरे, म्हणजे त्यावेळेला ऑपरेशनला न्यायचं होतं त्यांना. तर काय झालं म्हटले, त्या म्हटल्या की ते डॉक्टर आले नाहीत. जे डॉक्टर येणार होते ऑपरेशन करण्यासाठी ते डॉक्टर आले नाहीत आणि त्यावेळेला ते ऑपरेशन कॅन्सल झालं त्यांचं. आणि त्यांनी सांगितलं की अजून 8-10 दिवसांनंतर ऑपरेशनची तारीख घेऊया. तर ठीक आहे म्हणून त्या परत हे झालं. मग त्यांना पण छान वाटलं की गुरुपौर्णिमा आलेली आहे, आपल्याला गुरुपौर्णिमा तर मिळत्या. आणि म्हणून मग म्हटल्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम वगैरे सगळा व्यवस्थित झाला, सगळं झालं. आणि त्याच्यानंतर परत ऑपरेशनचा दिवस आला. सगळे ऑपरेशनचे कपडे वगैरे घातले मला आणि ते पुढच्या लेडीचं ऑपरेशन चालू होतं, त्याच्यानंतर माझं होतं. सगळं तयारी करून मला आणलेलं होतं स्ट्रेचरवरून. आणि म्हटलं त्यावेळेला अचानक म्हणजे मला असं सारखं मनातून सारखं मी ओम नमः शिवाय आईंचं नाव घेत होते, ओम नमः शिवाय म्हणत होते आणि काहीतरी होऊ दे पण ऑपरेशन टळू दे. पण ते काय होणारं नव्हतं. शेवटी ऑपरेशन हे होणार होतं. पण मी असं म्हणत होते म्हटल्या. आणि अचानक म्हटल्या ऑपरेशनच्या आधी थोडा वेळ डॉक्टरांनी खालनं फोन केला आणि इंदोरे पेशंट कोण आहे त्यांना खाली बोलवा म्हणून. आणि मग मला खाली बोलवलं आणि डॉक्टर बोलले की ह्या म्हणजे बाहेरच्या देशातून आलेल्या गोळ्या आहेत, ह्या घेऊनसुद्धा 6 महिन्यांनी गाठ हे होत्या, वितळत्या. ऑपरेशन करण्याची गरज नाही आहे, तुम्ही घेताय का बघा. तर मला इतकं म्हणजे काय इतका आनंद झाला म्हणतात. आणि त्या ठीक आहे म्हटलं आणि माझे ऑपरेशन कॅन्सल झालं आणि 6 महिने मला कधीच परत त्रास झाला नाही म्हणतात. आज माझं वय इतकं झालेलं आहे तरीसुद्धा मला कधीच त्रास झाला नाही म्हणतात. आणि माझी 6 महिन्यात ती गाठ वितळली. 6 महिन्यात पूर्ण ती गाठ वितळली फक्त औषधांनी. माझं ऑपरेशन कॅन्सल झालं. आणि ही जी असते ना गुरुकृपा, तर खूप म्हणजे आपण त्या सिच्युएशनमधनं ज्यावेळेला जातोय ना त्यावेळेला कळायला लागतंय की गुरूंची कृपा म्हणजे काय आहे खरंच. आणि त्या म्हणतात की माझं इतकं वय झालेलं आहे आता, तर नर्मदा परिक्रमासुद्धा मला इच्छा होती. मी कुणाला बोलले नव्हते पण मला इच्छा होती की नर्मदा परिक्रमा करायची. आणि मग मी बेळगावला गेले, आईंच्या पुढं बोलले की आई मला इच्छा आहे आणि मला ती करायची आहे. तर एवढी मोठी परिक्रमा पण मी ती केली म्हणतात, नर्मदा परिक्रमा. आणि मला पण खूप भारी वाटलं की म्हणजे आता आपण तिशीमध्येच असे प्रकार की नको इकडं जायला, नको तिकडं जायला, जाऊ दे तिकडं, कधी चालणार, कधी हे करणार. पण इतक्या वयात जर कोणतरी हे करत असेल तर खूप कौतुकास्पद आहे. आणि आईनी ती करून घेतली म्हणतात माझ्याकडून. माझी इच्छा होती, आईंना मी बेळगावला जाऊन आधी बोलले आणि मग नर्मदा परिक्रमा केली. माझी ती पण इच्छा आईंनी पूर्ण केली म्हणतात. तर हे जे अनुभव आहेत, ह्या ज्या आपण म्हणतोय ना हे माझ्याकडं नाही आहे किंवा ते माझ्याकडं उणीव आहे, ती गोष्ट नाही आहे. तर सगळ्यांना मिळणार, सगळं मिळणार, कुठल्या ना कुठल्या रूपानं ती गोष्ट तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. आपले फक्त गुरुचरण आपल्याकडनं सुटले नाही पाहिजेत. आणि कुणाच्या प्रारब्धाचे बाकी सगळ्या गोष्टी मिळतील, फक्त आईंकडे एवढीच प्रार्थना आहे, कुणाचे प्रारब्धाचे भोग असे येऊ नयेत की पाय सुटावे तुमचे. हे कधी होऊ नये एवढी आईंच्याकडे प्रार्थना आहे मी तर म्हणेन. आणि सगळ्यांकडून खूप छान सेवा घडू दे आणि खूप छान छान अनुभव येऊ देत सगळ्यांना. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.